आलोच मी. हो या. आई ऐक ना ग, हे लेबल बघ मगासपासून टोचतंय ग मला, कापून दे जरा. एवढा गडबडीत तसंच घालून आलास होय. काय एक काम कर, जा आतमध्ये किचन मध्ये कातर आहे, तनू आहे तिकडे, ती कापून देईल. हा जा. आई सई कुठे आहे? आतापासून सई जरा धीर धर, तयार होते. आता तू एवढा नटला, तिला नको नटायला. बरं हे काय आहे, हे काढ, जा जा, मी आलेच. आता हिला हातचं काम सोडून कुठे माझं काम करायला सांगू? या व्यक्तीचा चेहरा मी अजून पाहिलेला नाहीये. सई ज्याच्यावर एवढं प्रेम करते तो कोण आहे कोणास ठाऊक. थँक्यू. हे का लग्न करतो हेच कळत नाहीये मला. आई बाबांना सुद्धा ना मुलं 24-25 झाली की हुक्कीच येते. अरे वेळ द्या ना, काहीतरी करू द्या, करिअर होऊ द्या, मग ठरवतो आम्ही आमचं काय ते. तुमच्यासोबत पण असंच झालंय का? सॉरी, ॲक्च्युली मी तुमच्या समोर हे नको म्हणायला होतं. मला हेही कळलंय की तुमची आणि सईची मैत्री झाली आहे. तसं असं अजिबात नाही आहे की सई मला आवडत नाही आहे. चांगली मुलगी आहे अँड शी इज अ व्हेरी व्हेरी गुड फ्रेंड. चूक तिची नाहीच आहे म्हणा, चूक माझ्या पहिल्या प्रेमाची आहे. कॉलेजमध्ये एका मुलीवर वेड्यासारखं प्रेम करत होतो आणि ती गेली सोडून, कायमची निघून गेली. त्यातून बाहेर पडायच्या आतच आई बाबांनी लग्न ठरवून दिलं. तुम्ही म्हणाल हा काय आपलं रडगाणं गातोय, असो. आणि मी जर जास्त बोललो असेल तर आय एम रिअली सॉरी. जानू, माझी एक आठवण तुझ्याकडे राहावी म्हणून. असं अजिबात नाहीये की सई मला आवडत नाही. चांगली मुलगी आहे अँड शी इज अ व्हेरी व्हेरी गुड फ्रेंड. लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा असं गायलीस तर मग जजेस काय म्हणते? कॉलेजमध्ये एका मुलीवर वेड्यासारखं प्रेम करत होतो आणि ती गेली सोडून. जे काय ते मला प्लीज सांग छान. हे बघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विश्वा, विश्वा, हा माझा मॅड विश्वा तर नाही? सिद्धिराज, वेंकी दादाला ना खूप पद्धतशीरपणे कोणीतरी मुद्दामून अडकवलं. त्याने सुद्धा गरजेपोटी त्या कागदांवर सह्या केल्या असणार आहेत आणि आता काय करायचं ना मला खरंच काही कळत नाहीये. ऐक ना भावना, तू बस आधी शांतपणे बस. भावना नको काळजी करूस तू. आपण काहीही करून वेंकी दादाला जेलमधून बाहेर सोडूच. पण सिद्धिराज, आपण ही गोष्ट इतक्यात आई बाबांना नको सांगायला. ते अजून सावरले नाहीयेत आणि त्यात अजून एक प्रॉब्लेम त्यांच्या समोर नको यायला. भावना, मी काय म्हणतो,
आपण प्रॉब्लेम घेऊन नाही तर डायरेक्ट सोल्युशन घेऊनच त्यांच्याकडे जाऊ. आपण सासवडमधला बेस्ट वकील शोधू. सासवडमध्ये कोणी मिळालं नाही तर पुण्यात फोन करू, पुण्यातला वकील शोधू. मी असताना तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. पण आपण लवकरात लवकर वकील शोधूया. पण त्याआधी आपल्याला अजून एक महत्वाचं काम करायचं आहे. भावना, अगं आरती बहिणी हॉस्पिटलमध्ये खूप टेन्शनमध्ये आहेत. आपण आधी त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की हे प्रकरण कोर्टात चाललंय. त्यांची परवानगी असल्याशिवाय मला वाटत नाही आपण पुढचा पाऊल उचलायला पाहिजे. हो, बरोबर आहे तुमचं. तिची परवानगी घ्यायलाच हवी. थँक्यू. एक मिनिट. हे काय? ठीक. आता माझी बायको रात्रभर माझ्यासाठी जागली, नंतर डायरेक्ट सकाळी इथे आली, तर तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? ठीक, बरं वाटेल थोडं. अहो पण हा नारळ पाणी मला डायरेक्ट तिकडे कसं काय आला? भावना, आता तो का आला, कसा आला याचा विचार नको करूच ना आता. माझं नाव काय? सिद्धिराज गाड्या पाडणी ना. हा विषय आहे का? अरे मला नको तू पी. असं कसं? कधी हसणार माझा नवरा पण रात्रभर पायपीट करत होता आणि तिकडून डायरेक्ट इकडे सकाळी आलाय. मग त्याची काळजी मी नाही करणार तर दुसरं कोण करणार? मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. काय नशीब आहे, तिथून इथपर्यंत आली, पंक्चर झाली. दुष्काळात 13 महिना म्हणतात तो याला. चला धक्का मारत घेऊन जा. आली या भोगासी. येतीलच इतक्यात ते. नाही मला फारच वेळ लावते तो तुमचे मालक. तर असं करा, द्या तुम्हीच माहिती आता. बर बघा, कामाची वेळ असेल रात्री 8 ते सकाळी 8, नाईट शिफ्ट असेल. वेळेवर यायचं, उशीर करायचा नाही. नाही अजिबात उशीर करणार नाही. हे बरे, तुमच्या मालकाने उशीर आला तर चालतंय आणि आमच्या माणसाने वेळेवर यायचं. होय सोमू, अरे गप्पा बस ना. अरे नोकरी मिळतेय ना, मला गरज आहे नोकरीची. तू नको रे मध्ये मध्ये बोलूश. अरे पण साहेब काहीच हरकत नाही, माझी थांबायची तयारी आहे. थांबेन मी. पण पगार किती मिळेल ते नाही सांगितलं तुम्ही. 12,000 महिना. 12,000? हो, मग मी लगेच काम सुरू करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल ना तर आज रात्रीपासून सुद्धा यायला तयार आहे मी कामावर. आणि खरं सांगू का, हो 12 काय तुम्ही 10 म्हणाला असतात ना तरी सुद्धा मी हो म्हटलं असतं. मला फक्त ही नोकरी लवकरात लवकर सुरू व्हायला हवी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.